रस्त्याने जाताना जर तुम्हाला ठेच लागली, तर ज्या दगडामुळे ठेच लागली, त्या दगडाला तुम्ही तुमच्याच पायाने जोरात मारलं, तर शेवटी तुमचाच पाय दुखावला जाईल ना. लहान लेकरं असंच करतात. पण मोठं झाल्याच्या नंतर सुद्धा जर आपण असं वागत असेल, तर आपल्याला लोकं वेडेच म्हणतील ना. रागाच्या भरात आपण असंच काहीतरी करत असतो. जेव्हा तुम्ही प्रचंड क्रोधित होतात, राग येतो, त्यावेळेला आपली बुद्धी काम करणं बंद करते आणि आपल्या हातून असं काहीतरी कार्य घडतं, की नंतर आपल्याला पश्चात्तापाची वेळ येते. भाजी कट करता करता जर तुमचं चाकूमुळे बोट कापल्या गेलं, तर रागाने तुम्ही चाकूला मारलं, तर शेवटी तुम्हालाच लागणार ना. असंच ज्या वेळेला तुम्ही क्रोधाने, रागाने भरलेले असतात, अशा वेळेला तुम्ही रागातून जी प्रतिक्रिया देते, ती तुमचं नुकसान करणारीच असते. तुम्ही जे नेहमी बोलता, माझा स्वभाव चिडचिड आहे, मी रागीट आहे, मी असाच आहे आणि मग माझा स्वभाव चेंज होऊच शकत नाही. मंडळी, पण एक लक्षात घ्या, याच्यामुळे तुमचं नुकसान होतं आहे. माणसं दुरावल्या जातात. तुम्ही पश्चाताप करत बसता. कितीतरी संधी जे हातात येतात, त्या संधीची माती होते. आयुष्य जर सुंदर पद्धतीने जगायचं असेल, नात्यांमध्ये माधुर्य ठेवायचं असेल, आयुष्यात आलेल्या संधीचं सोनं करायचं असेल आणि जीवन जर आनंदात जगायचं असेल ना, तर रागावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. कसं ठेवायचं रागावर नियंत्रण? तर मुळात राग येतो का बरं? 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. नंबर 1, आपल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, तर जर आपण त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही हे पॉझिटिव्हली स्वीकारलं नाही, तर आतमधून चीड येते. मला हे पाहिजे होतं, का मला मिळालं नाही? मला हे मिळालंच पाहिजे आणि ते नाही मिळालं तर ते चुकीचं आहे आणि मी ते स्वीकारणार नाही. असा स्वीकारण्याचा भाव जर तुमचा नसेल, तर तुमची चिडचिड होईल आणि हातातलं काम तुम्ही करू शकणार नाही. पहिल्यांदा डोक्यामध्ये फिक्स बसवा, की मी मागितलेली किंवा माझ्या मनात असलेली अपेक्षा प्रत्येक वेळेला मला मिळेलच, पूर्ण होईलच असं नाही. कधी मनासारखं घडेल, कधी मनाच्या विरुद्ध घडेल. जीवन धक्के देत असतं. जीवन अनपेक्षित गोष्टी जीवनात घडवत असतं. ते जीवन असंच आहे असं म्हणून तुम्ही चेहऱ्यावरती एक जर स्मितहास्य ठेवलं आणि जाऊ द्या असं म्हणून तुम्ही सोडून दिलं, मी पुन्हा प्रयत्न करेल त्याच्यासाठी. यावेळेला नाही झालं तर नाही झालं, असा सहज भाव, असा स्वीकार भाव आणि असा मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टीचा सोडून देण्याचा भाव जर तुमच्यात असेल ना मंडळी, तर रागावर नियंत्रण सहज येतं. जेव्हा तुम्ही मी म्हटलं तसंच व्हायला पाहिजे आणि जर नाही झालं तर ते चुकीचं आहे असं डोक्यात समजता, तेव्हा तुम्हाला चीड येते. बघा तुम्ही. मग मुलांनी मनासारखं वागलं नाही तरी तुम्ही चिडताल. सासू सून, नवरा बायको, बॉस मित्र, कंपनीतलं काम किंवा दुकानातलं काम तुमच्या मनाच्या विरुद्ध घडलं की तुम्ही चिडले. तुमच्या डोक्यात हे असू द्या, की अपेक्षाभंग होऊ शकतो आणि हे नॉर्मल आहे आणि मी त्याला शांतपणे स्वीकारणार. म्हणजे कुठलीही गोष्ट मनातून आल्याशिवाय बदल होऊ शकत नाही. आधी जे तुम्ही म्हणतात ना, मी असाच आहे, मी रागीट आहे, मी चिडचिड आहे आणि त्याचा तुम्हाला अभिमान आहे, हे आधी चेंज करा. चुकीच्या गोष्टीचं समर्थन कधीच करायचं नाही, हे लक्षात घ्या. प्रत्येक वेळेला तुम्ही एखादं काम करायला लागला तर अडथळे येणारच आहे. तुम्ही त्या अडथळ्यांकडे दुर्लक्ष करा, तुमच्या कामाकडे फोकस करा, अडथळ्यांचा स्वीकार करा, अडथळ्यांवर मात करा आणि तुमच्या चेहऱ्यावर स्मितहास्य कायम ठेवा. जसं आता मी हा व्हिडिओ करायला लागलो, जसं मी बोलायला लागलो आत्तापर्यंत शांतता होती, पण आता बाहेर तिकडे कचऱ्याची गाडी आली आणि त्याचा मोठा भोंगा सुरू झालेला आहे. गाड्यांचे हॉर्न वाजत आहेत. मग मी त्याच्याकडेच लक्ष देऊ का? मग मी थांबून टाकू का माझं काम? मग मी चिडचिड करू का? ते माझ्या हातातच नाही आहे ना. दुसरी गोष्ट हीच आहे, की तुम्ही तुमचे प्रयत्न 100% करा, पण ज्या गोष्टी तुमच्या हातातच नाही आहे, त्या स्वीकारा ना मंडळी. दुसऱ्याने तुमच्याशी कसं वागावं? दुसरा तुमच्याविषयी काय बोलेल? तुम्ही प्रयत्न केले तरी तुम्हाला काय मिळेल? हे तुमच्या हातात नाही आहे. तुमच्या हातात काय? स्वीकार भाव, सहज भाव, पुढे चालत राहणं, समजून घेणं, स्वतःत बदल करणं, शांत राहणं, चेहऱ्यावर स्माईल ठेवणं, पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी स्वीकारणं, समजून घेऊन आयुष्याला एका योग्य रस्त्यावरती आणणं,
हे तुमच्या हातात आहे की नाही सांगा. तर तुम्ही बघा, ज्यावेळेस तुम्ही चिडचिड करता, रागवता, तुम्ही बघा शरीर कसं कडक झालेलं असतं, चेहरा कसा लालबुंद झालेला असतो, डोकं काम करत नाही, हृदयावरती केवढा ताण येतो बघा, रक्त फास्ट चालायला लागतं. का ब्लड प्रेशर वाढणार नाही? का तुम्हाला मनोदैहिक रोग होणार नाही? का तुम्हाला त्याच्यातून तुमचं थायरॉईड, डोकेदुखी, मायग्रेन हे होणार नाही तुमचं? मंडळी, शारीरिक रोग तर सारखा सारखा राग केल्याच्या नंतर होतातच, पण माणसंसुद्धा दुरावल्या जातात आणि तुमचं जीवन जे आनंदात जगण्यासाठी दिलेलं आहे ना, ते तुम्ही जगू शकत नाही. तुम्हाला नाही वाटत कसं? बोला, सांगा, उत्तर द्या. पण पहिलं काय आहे? स्वीकार भाव पाहिजे. अपेक्षा प्रत्येक वेळेला पूर्ण होतात असं नाही. नंबर 2 काय आहे? नंबर 2 ते म्हणजे तुम्ही ज्या वेळेला क्रोध येतो, राग येतो, चीड येते, त्यावेळेला तुम्ही साक्षी भावाने वेगळं होऊन स्वतःला पाहायला पाहिजे, की अरे मी चिडतोय, मी काय करतोय बघा. कधीतरी एका गावामध्ये असंच होतं. जेव्हा एखाद्या लहान मुलाला राग यायचा ना, कुणी म्हणायचं नाही चिडचिड करू नको, बस त्याच्यासमोर आरसा धरायचे. आणि ज्या वेळेला त्या मुलांनी स्वतःला पाहिलं की क्रोध येणं म्हणजे हे असं होणं, हा मी नाहीच आहे, पण क्रोधात मी नसतोच. जसं काही मी संमोहित होतो आणि माझी बुद्धी बंद होते. ज्या वेळेला स्वतःला पाहिलं की क्रोधात मी असा होतो, त्यावेळेला आपोआपच शांत आपण होतो. हे लक्षात घ्या मंडळी. तुम्ही पण, मी पण, जगातलं कुणीही परफेक्ट नाहीये. लोक चुकू शकतात. प्रत्येक वेळेला तुमच्या मनासारखंच लोक वागतील असं नाहीये. आणि अजून एक म्हणजे लोक आपले गुलाम नाही आहेत. अहो, 2 सख्खे भाऊसुद्धा, जुळे भाऊसुद्धा सारख्या स्वभावाचे नसतात. बहुतेक वेळेला चिडचिड आपली याच्यामुळेच होते ना, की तुम्हाला जे अपेक्षित आहे समोरचा तसा वागत नाही. मग तुम्ही हे ॲक्सेप्ट करा की परफेक्ट नाहीये कुणी. परफेक्ट राहणार नाहीये. प्रत्येक वेळेला तुमच्या मनासारखं होईल असं नाही. कधी कधी जीवनात अपमानसुद्धा पचवावेच लागतात. मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टी स्वीकाराव्याच लागतात. आणि ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये हा स्वीकार भाव असेल, सगळ्यात महत्त्वाचं आपलेपणा असेल ना, तर तुम्ही बघा तुमची चिडचिड होणार नाही. एखादी आई तिच्या मुलीची चूक झाली तर फार चिडचिड करणार नाही. आणि आई जरी चिडली तर मुलगीसुद्धा ते पकडून बसणार नाही. का बरं? आपली आई, आपली मुलगी. पण फक्त नातं बदलू द्या, हेच सासू सुनांचं घडू द्या. थोडी जरी सून चुकली तर सासू ते पकडून ठेवेल, चिडेल, बोलेल, खानदानीचा उद्धार करेल. सगळ्याच नसतात तशा, एखाद्याचं सांगतोय मी. हे ऐकणारे तर सगळ्या चांगल्याच आहेत, त्याच्याबद्दल तर प्रश्नच नाही आहे. पण असं होतं की नाही होत बघा. आणि नुसतं नाही, इतरांना सांगेल की सुनबाईने असं केलं. बरं, सासूने ते बोललं तर एखादी सुनबाई सोडून देणार नाही, तेच पकडून ठेवेल की सासू अशी बोलली, सासू अशी बोलली. आणि तिथेच घर फुटतं. का बरं? प्रेमाचा अभाव आहे. जसं प्रकाशाचा अभाव अंधार आपोआप येतो, तसं आपलेपणा, स्वीकारभाव आणि प्रेमाचा अभाव राग आपोआप येतो. मंडळी, स्वतःला पाहणं हे ध्यान केल्याशिवाय शक्य नाही. यासाठी निसर्गात जावं लागेल. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश याच्यापासून आपला जन्म झाला आहे. कधीतरी तुम्ही वाऱ्यासोबत तुम्हाला डोलावं लागेल, डोंगरावरती जावं लागेल, या झाडांसोबत गप्पा माराव्या लागतील, या निळ्याशार आकाशाकडे कधीतरी पाहावं लागेल. उगवता सूर्य, मावळता सूर्य कधी वेळ दिलाय का हो तुम्ही? सांगा. आणि ज्या माणसांची, ज्या लोकांची ॲटिट्यूड अशी असते की मीच बरोबर आणि दुसरे चूक, असेही लोक चिडचिड करतात. तुमच्या पदाचा गैरवापर करू नका. तुम्ही मोठ्या पदावरती आहे म्हणून खालच्या लोकांना वाटेल तसं बोलू नका. विनाकारण त्यांच्यावर आरोप करू नका. हे लोक ऐकून घेत आहेत आणि म्हणून तुम्ही बोलतायत असं करू नका. त्यांनाही भावना आहेत, हे लक्षात घ्या. कुणी तुम्हाला बोललं तर त्याच्या पाठीमागची भावना समजून घ्या. मी जर एखाद्या शिबिरातल्या साधकाला बोललो, चला पटकन या, आणि साधकाला जर असं वाटलंच नाही की माऊली आपले, ते म्हणेल बघा एवढा वेळ लागतो, यांना कळत नाही का? पण आपलेपणा असेल तर त्यांना कळलं, अरे माऊलींची इच्छा आहे की एक शब्दसुद्धा मिस होऊ नये. अरे घरचेसुद्धा, मित्रसुद्धा चांगल्या मार्गावरती आणण्यासाठी एवढी धडपड आपल्याला करत नाही, माऊलीजी करत आहे, तो माझ्याशी जोडल्या जाईल. का बरं? दृष्टिकोन बदलला ना की जीवन बदलतं. जशी दृष्टी तशी सृष्टी. त्याच्यामुळे मंडळी, आपलेपणाचा भाव ठेवून जगा, जीवनाला समजून घ्या. राग राग करून काहीच होत नाही मंडळी, एवढं लक्षात ठेवा. उलट होणारं काम बिघडून जातं. आणि तुम्ही बघा,
ज्या दिवशी तुम्ही चिडला, खरं खरं सांगा, मला असं होतं की नाही, तुम्ही रागवला, त्या रागवण्याच्या सोबत शरीर तर खराब होतंच, मनात तर चीड राहते, पण तुमचा संपूर्ण दिवस वाईट जातो की नाही जात सांगा. तुमचा संपूर्ण दिवस तुम्ही असाच तोंड उतरवून घालवता आणि रागवण्याच्या नंतर येतो रुसून बसणं. म्हणजे एक दिवस रागवण्यात जातो, 2-4 दिवस रुसून बसण्यात जातो आणि मग तुम्ही दुरावल्या जातात एकमेकांपासून. म्हणजे एक आयुष्य दिलेलं आहे. कशाला एवढा ताण घ्यायचा? कशाला चिडचिड करायची? जेवढ्या लोकांना जोडता येईल तेवढ्यांना जोडा. आणि म्हणून तुम्ही विचारा स्वतःला, की कधीतरी तुम्ही प्राणायाम करतात का? प्राणशक्ती वाढली, की आपोआपच मन शांत राहतं. कधीतरी तुम्ही ध्यान करतात का? कधी श्वासाला पाहिलं का? कधी साक्षीभाव ठेवलाय का? अहो, ज्या वेळेला तुम्हाला चीड येईल, राग येईल, त्यावेळेला जर तुम्ही हा व्हिडिओ खरंच मनापासून ऐकला ना, तुम्ही जर हे फॉलो केलं ना, तर तुमचंच मन तुम्हाला सांगेल, "अरे, माऊलीजींनी काय सांगितलं आपल्याला? चल बघ श्वासाला. समजून घे. थोडासा या प्रसंगापासून अलिप्त हो, वेगळा हो. चल स्वीकार. होऊ दे अपेक्षाभंग. असंच जीवन आहे. चल पुढे चल, इथं थांबू नको. चला पुढे." तुम्ही ती गोष्ट ऐकलेली असेल. साप रस्त्याने जाताना चुकीनं, त्याच्या चुकीमुळे तो करवतीवरून गेला आणि करवतीचं पातं त्याला लागलं आणि एका ठिकाणी कट झाला. तिथून रक्त येऊ लागलं आणि करवतीला मारण्यासाठी त्या सापाने त्या करवतीला गुंडाळलं आणि करवतीला दाबू लागला. सापाचे तुकडे तुकडे झाले. म्हणजे राग हे असंच करतो. बुद्धी भ्रष्ट करतो. सतसत विवेक बुद्धी चालू देत नाही. त्याच्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही बघा, हा व्हिडिओ ऐकताना सुद्धा तुमच्या श्वासाला बघा. तुम्ही स्थिर व्हा. तुमच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य येऊ द्या. सांगा स्वतःला, माझं मूळ स्वरूप हे आनंदाचं आहे, प्रेमाचं आहे. परमेश्वराने माझ्या हृदयात आपलेपणा दिलाय, प्रेमभाव दिलाय. हे विश्वची माझे घरं, ही संतांची शिकवणूक आहे. ॲटलिस्ट आपल्या घरातल्या, आपल्या ऑफिसमधल्या, आपल्या रोज भेटणाऱ्या मित्रांबाबतीत तरी तुम्ही ही शांतता दिसू द्या. तुम्ही एक शांततेचं स्रोत व्हा. जसं फूल हातात घेतलं की सुगंध येतो, तसं तुम्हाला पाहिलं की लोकांना छान वाटलं पाहिजे मंडळी. अहो, तुमच्यामुळे एखाद्याच्या चेहऱ्यावरती हसू येणं याच्यापेक्षा पुण्याचं काम काय? एखादा दुःखी, एखादा घाबरलेला, त्रासिक माणूस तुमच्यामुळे त्याला मोटिव्हेशन मिळतं, तर त्याचं दुःख विसरून जातो, तो त्याचा त्रास विसरून जातो. मंडळी, याच्या एवढं पुण्याचं काम कुठलंच नाही. तेव्हा जाणीव ठेवा. आणि हे आपोआप मनाची शांतता, मनाचं समाधान, शारीरिक रोग दूर होणं, वैचारिक पातळी जरा उच्च स्थानाला जाणं, भावनिक संतुलन येणं, मनाची शांतता, हे सगळं जर अनुभवायचं असेल ना, तर आपल्या संभाजीनगरमध्ये 12 एकर परिसरात अतिशय सुंदर असं चैतन्य वन आहे. खूप सुंदर असं 5,500 स्क्वेअर फूटवरचं कृष्णाचं मंदिर, जिथे आपली शिबिरं चालतात. शेजारी एक 3,000 स्क्वेअर फूटचं विठ्ठल माऊलीचं मंदिर. सगळे झाडंच्या झाडं छान. हजारो लोकं तिथे येऊन गेलेले, साधना केलेली, जे घरी आपण करू शकत नाही. असे 6 दिवस क्वालिटी टाईम जर तुमचा दिला तुम्ही, तर हसणं, खेळणं, रडणं, नाचणं, गाणं, आत्मपरीक्षण, स्वतःशी संवाद, निसर्गाशी संवाद, मातीची अंघोळ, शरीराची शुद्धी, या सगळ्या गोष्टीतून, ध्यानातून, प्राणायामातून, श्वासाला बघण्यातून, ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही शुद्ध होता. अंतर्बाह्य शुद्धी तुमची होते. एक नवीन व्यक्ती म्हणून तुम्ही जाता. माणूस म्हणून यायचं आणि स्वतःतल्या देवत्वाला घेऊन जायचं. हजारो लाखो परिवार जोडल्या गेलेत. जे लोक एकमेकांचं तोंड बघायला तयार नव्हते, आज ते एकत्र आनंदात राहत आहेत. शारीरिक व्याधी दूर झाल्या, मानसिक रोग त्यांचे दूर झाले. मंडळी, सगळी शक्ती तुमच्यामध्ये, बस त्या शक्तीला एक वळण दिलं पाहिजे, एक रस्ता दिला पाहिजे. आणि त्यासाठी आपलं ज्ञानयोग ध्यान शिबिर हे फार महत्त्वाचं आहे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही नक्की या. दर महिन्याला 6 दिवसांची शिबिरं असतात. खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि शिबिराची माहिती घ्या. रोज सकाळी आपली झूम साधना असते, सगळ्यांसाठी मोफत असते. जगभरातले सगळे लोक, 2,000 लोक एका वेळेला ती साधना करतात. एकदा सकाळी 5:40 ते 7:40 माझ्यासोबत ती साधना करून बघा. मन असं शांत होऊन जातं. तेव्हा रागावर नियंत्रण तुम्हीच ठेवू शकता. बस एक जाणीव ठेवा, चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवा. मी शांत आहे, मी परमेश्वराचं बाळ आहे, मी आनंदी आहे, मी उत्साही आहे, असं स्वतःला सांगत राहा. आणि बघा, जीवन किती सुंदर आहे, त्याची अनुभूती तुम्हाला येईल. हे ऐकून, हे अनुभवून तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही नक्की सांगा, कळवा. आणि ज्यांना ज्यांना आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा.
असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शिबिरात तुम्ही नक्की या मंडळी. जय गुरुदेव.